तर जसं तू म्हणलं, की अभिनय हा म्हणजे रियाजाची गोष्ट आहे. अ, पण अभिनयामध्ये आवाज आणि शरीर. शरीर आहेच, ते कॅरेक्टरसाठी. तर असं कुठलं कॅरेक्टर आहे, की तुला असं वाटलं, की हे मला सापडत नाहीये किंवा माझं असं माझ्या पहिल्याच नाटकामध्ये झालं होतं. जयंत पवारांचं नाटक होतं. हो, काय डेंजर वारा सुटलाय. हो. अनिरुद्ध खुटवळ दिग्दर्शक होते आणि माझं प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर पहिलं माझं व्यावसायिक काम जे मी केलं 2010 साली, तर ते जयंत पवारांच्या काय डेंजर वारा सुटलाय मधला मी निवेदक होतो. हं, हं, हं. आणि ते पात्र मला मिळायला खूपच त्रास झाला. मला तर ते ते कळेना, की त्याच्यापर्यंत पोहोचायचं कसं? दिग्दर्शकाची एक नजर होती. तो त्या नजरेतून अ, मला एक सूर देत होता. माझं एक वेगळं माझी एक वेगळी लय बांधू पाहत होता, पण ती नेमकी जयंत पवारांना मान्य नव्हती. हं, हं, हं. तर त्या दोघांमध्ये वाद व्हायचे आणि त्यात माझं सँडविच व्हायचं, की कुणाचं ऐकू? कुणाचं ऐकायचं? दिग्दर्शकाचं ऐकायचं, की अ, लेखकाचं ऐकायचं. लेखकाला वेगळा सूर अपेक्षित होता आणि तो शेवटी जयंत पवार, अनिरुद्ध खुटवळांना समजावून देण्यात यशस्वी ठरले. आणि मग मला ते पात्र पुन्हा एकदा रिकन्स्ट्रक्ट करावं लागलं. कारण तोपर्यंत दिग्दर्शकाच्या मतानुसार मी चालत होतो. हो, त्यांनी जो मला सूर दिला होता, त्यांनी मला जी लय दिली होती, ती माझ्यात पक्की बसली हो. होती. तर ती सगळी विसरून, ते अनलर्न करून, ते विसरून मला पुन्हा एकदा नव्यानं तर तो माझा फारच मला अजूनही लख्खपणे आठवतंय. ती रात्र होती, की मी अत्यंत निराश झालो. ती हं, हं. तालीम बघायला जयंत पवार आले होते आणि तालीम बघून आम्हाला त्यांनी सगळ्यांना बसवलं आणि फीडबॅक द्यायला सुरुवात केली आणि त्याच्यावर त्यांनी मला जे तासलं, की मला असा निवेदकच अपेक्षित नाही. हा इतका असा का बोलेल? तर मी माझी काय चुकी? म्हटलं आता मला दिग्दर्शकाने हे असं बांधून दिलंय, तर मी त्याच्याप्रमाणे हं. चालणार. मी निराश झालो. म्हटलं आपलं पहिलं काम हातातून सुटतंय आणि आपल्याला बहुतेक काही येत नाहीये. तर मी खाली उतरलो आणि पवारांना जाऊन म्हणालो, की "मला जमत नाहीये हे मला कळतंय. तुम्ही मला काढून टाका, मला नाही वाईट वाटणार." तर ते मला असे एकच वाक्य म्हणाले, "मी काढून टाकण्याबद्दल काही बोललोय का? येत नसेल तर करत राहा. हं. माझ्याशी बोल. अनिरुद्ध आहे. आपण ठरवू." बास. आणि त्यानंतर मी परत दिग्दर्शक अनिरुद्ध खुटवळ, ते आणि मी असे आम्ही तिघं बसलो. ते पात्र पुन्हा एकदा त्याचा सूर ठरवला, त्याची लय ठरवली आणि रिकन्स्ट्रक्ट आम्ही ते पात्र केलं आणि मग ते पवारांना जसं हवं होतं आणि त्यांना हवं होतं म्हणजे त्यांना जो त्रागा त्या पात्राचा तो लेखक होता, निवेदक हो. स्वतः ते आणि तो अत्यंत पोटतिडकीनं बोलू पाहत होता. तर ती पोटतिडीक माझ्यातून येत नव्हती. तर आम्ही ती सूर किंवा त्याचा लय बदलल्यानंतर ती पोटतिडीक मला पटकन पकडता आली आणि आम्ही ते पात्र पुन्हा एकदा नव्यानं रचलं हं, हं. अभिनेत्याकडून. तर हा मला लक्षात राहिलेला किस्सा आहे. कारण त्यासाठी मला एका लयीतून बाहेर पडून पुन्हा एकदा ते सगळं करावं लागलं होतं. त्यामुळे मला दोनदा एकच पात्र वेगवेगळ्या नजरेने पण त्यानं घडलं असं, की मला एक असा अनुभव मिळाला, की अच्छा हे एकच पात्र हं. दिग्दर्शकाच्या नजरेतून वेगळं आहे, रायटरच्या नजरेतून. लेखकाच्या नजरेतून वेगळं आहे आणि त्यात मी माझंही काहीतरी जोडू हं. पाहतोय. तर हे मात्र फारच त्यातल्या काही ज्या गोष्टी मिळाल्या, ते मी अजूनही साठवून ठेवल्यात, की कधीतरी ते वापरता येतील. पण मग नंतर असं कधी झालं नाही. नंतर अभिनयाचा सराव वाढत गेला. वेगवेगळी पात्र करायला मिळाली आणि मग आता ते सहजपणे जमू लागलं. मुळात पात्र कसं येतं आपल्यात, तर पात्राचा श्वास आपण पकडतो ना आधी. हो. काही जण पात्राचं शरीर पकडतात. काही जण पात्राची सायकॉलॉजी पकडतात. काही जण पात्राचा श्वास पकडतात, की या परिस्थितीमध्ये, या प्रसंगामध्ये पात्राचा श्वास कसा असेल? ते आलं, की काही जणांना हं, हं. तो मार्ग सोपा वाटतो. काही जणांना त्याचं बाह्यरूप महत्त्वाचं हो, वाटतं, हो. की तो उभा कसा राहील, तो चालेल कसा, त्यात तो वेश कसा परिधान करेल, अ, तो तो विशिष्ट लकबी त्याच्या बोलताना काय करेल आणि काही जण त्याची सायकी पकडतात, की हे पात्र असं. तर ते वेगवेगळे मार्ग आहेत पात्रापर्यंत पोहोचण्याचे आणि हे सगळे समानदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. तू जसं सायकी म्हणला आणि हं. सायकी इज कनेक्टेड टू कुठेतरी ब्रीथिंगशी आहेच. हो, हो. अर्थात, हो, अर्थात, हो. अर्थातच. अ, श्वास ही अशी गोष्ट आहे जी कधीही खोटं बोलत नाही. हो. तुमचं शरीर श्वासावर परिणाम करतं. तुमची मानसिक अवस्था श्वासावर परिणाम करते आणि पहिला काय बदल तर तो हो. श्वास. आणि मग तुमचं अख्खं शरीर बदलत जातं. तुमचा आवाज, त्याचे पॅटर्न्स बदलत जातात.
तुमची लय बदलत जाते. उच्चारणातली, चालण्यातली, वागण्यातली, वावरण्यातली, बोलण्यातली. श्वास महत्वाचा. माझ्या लेखी श्वास महत्वाचा. तो पटकन पकडता आलं पाहिजे. ते अभिनेत्याचं कसब आहे. ओके. आणि अभिनेत्याने तेवढं संवेदनशील किंवा तरल व्हावं, की त्याला पात्राचा श्वास पकडता आला पाहिजे, की हे पात्र श्वास कसं घेतं. हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. आणि त्यासाठी अर्थातच शरीर अभिनेत्याला तेवढं लवचिक ठेवावं लागेल रियाज करून. तेवढी सायकी त्याला लवचिक ठेवावी लागेल. त्याने स्वतःत वारंवार बघितलं पाहिजे. स्वतःचे सेन्सेस खूप पंचेंद्रिय आहेत ना. त्या 5 इंद्रियातून आपण जगाविषयीचं आकलन आपलं होत असतं. तर ते फार घासून पुसून स्वच्छ ठेवलं पाहिजे.